नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेल्या आहेत उपवासाच्या खमंग अशा चकल्या. चला तर याची कृती पाहूया. अर्धा किलो भगर घेतलेली आहे. त्यासाठी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे स्वच्छ धुवून उकडून घ्यायचे आणि भगरीचा भात करून घ्यायचा आपण मीठ पण टाकून. भगरीसाठी तर कुकरमध्ये पाणी ठेवून घेतलेले आहे. तर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भगर शिजवून घ्यायची. भगर स्वच्छ धुवून घेतलेले आता यामध्ये टाकून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने सगळे बटाटे आपण स्वच्छ धुवून घेऊया. माती असते याला, त्यामुळे धुवून घ्यायचंय. हे बघा, आपला ही भगर शिजवून झालेला आहे. आपण याला काढून घेऊया. हे बघा, हे काढून घेतलेलं आहे. आता याला आपण गार व्हायला ठेवायचे. तोपर्यंत आपण बटाटे घालून घेऊया. हे बघा, मी बटाटे चिरूनच घेतलेले आहेत. चिरून टाकायचे म्हणजे लवकर होतील, आपला वेळ पण वाचेल. हे बघा, आपले बटाटे उकडून झालेले आहेत. आता त्याला आपण मॅश करून घेऊया. एकदम बारीक आपण चुरून घ्यायचं आहे. म्हणून असं खोलगट मोठं काहीतरी भांड घेऊन यामध्ये असं मॅश करून घ्यायचंय. हे बघा, आपले बटाटे सगळे व्यवस्थित असे मॅश झालेले आहेत. यामध्ये गाठी ठेवायच्या नाहीत, छान व्हायच्या नाहीत चकल्या. मध्येच अडकन आणि व्यवस्थित चकली पाडता येणार नाही आपल्याला, म्हणून एकदम व्यवस्थित बारीक असं याला मॅश करून घ्यायचं आहे. हे आपले बटाटे सगळे मॅश करून झालेले आहेत. आता आपण भगर टाकून घेऊया त्यामध्ये. हे भगर गार झालेले, त्यामुळे एकदम व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त गाठी दिसायला लागल्या त्यामुळं याला मिक्स करून घेऊया. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जास्त घट्ट ठेवायचं नाहीये. हे पूर्ण बटाटा आणि आपला भगर व्यवस्थित असं एकजीव झालेला आहे. हे खूप मिश्रण घट्ट आहे. तर आपण चवीपुरतं मीठ आणि चटणी लाल तिखट टाकून घेऊया. लाल तिखटानं छान असं लाल दिसते. तुम्ही हिरवं पण टाकू शकता, मिरच्या, पण त्याच्यानं पांढरं दिसल, त्यामुळे चवीपुरतं टाकून घ्यायचंय. याला एकदम व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि लागलंच तर थोडंसं पाणी पण टाकायचं. हे जास्त मिश्रण घट्ट असल्याने आपल्याला चकल्या करताना खूप त्रास होऊ नये म्हणून थोडंसं पाणी पण ऍड करूयात आपण. हे पूर्ण मिश्रण आपलं सगळं एकजीव झालेलं आहे. आता याला पाण्याची पण गरज नाही, व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण याच्यात चकल्या घालून घेऊया. असं शेवग्यामध्ये भरून घ्यायचंय. अशा पद्धतीने सगळ्या आपण चकल्या करून घेऊयात. हे बघा, हे सगळं आपलं घालून झालेलं आहे चकल्या. आता याला 2-3 दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवून ठेवायचं, जेणेकरून वर्षभर आपलं हे छानसं टिकेल. या झालेल्या आहेत आपल्या चकल्या तयार. याला मी 3-4 दिवस मस्त कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले हे लवकर खराब नाही होणार. छान वाळलं तर व्यवस्थित वर्षभर टिकेल हे. चला तर आता याला तळून पाहूया आपण. आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आता यामध्ये सोडून घेऊया. वाव, मस्तच फुगले ते बघा. खायला पण एकदम छान टेस्टी आणि कुरकुरीत लागतात. हे भात तळून झालेलं आहे, एकदम छान आणि खुसखुशीत झालेलं आहे. खायला खूप टेस्टी लागतं. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
व बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच